नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे. आपली एक जुनी सिरीज जी राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचं गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुरू केलेलं आहे आणि ती सिरीज चालू आहे. त्याला तुमचा एक उत्तम प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद. आज आपण त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षांचं विश्लेषण करत होतो त्याप्रमाणेच आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब म्हणजेच कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघणार आहोत. जशी राज्यसेवेची डेट आलेली तशीच आता कंबाईनची पण डेट आलेली आहे. 11 ऑक्टोबरला आपली एक्झाम निश्चित झालेली आहे. तर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि त्याच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे कसे प्रश्न विचारले आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण आज 2019चा पूर्व परीक्षेचा प्रश्न पेपर बघणार आहोत. तर याच्यामध्ये कंबाईनमध्ये PSI ST आणि ASOसाठी प्रिलिम्स ही कॉमन असते. तर हा कॉमन पेपर येतो 2019चा तिन्ही पदांसाठी. तर चला आपण जास्त वेळ न घेता तुमचा डिस्कशनला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. खालील विधाने विचारात घ्या. 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये भारताचे 4थे स्थान आहे. 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58% आहे. जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर आहेत विचारलं तर वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. फक्त सी विधान जे आहे, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा जो 15% आहे तो 15% नसून 7% आहे, 7%. त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर असेल 2. ए आणि बी ही विधाने योग्य आहेत. म्हणजे चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि त्याच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो आणि चौघांचा मिळून हिस्सा किती येतो तो 58% आहे. पण युरोपियन युनियन जर सोडला तर म्हणजे हा युनियन एक राज्यांचा संघ आहे. तो फक्त देशांचा क्रम बघितला तर चीन, अमेरिका नंतर भारत हा 3ऱ्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न आहे, महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल? ते आहे सी बॉक्स. पर्याय क्रमांक 3 सी बॉक्स ऑनलाईन पोर्टल आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे आणि नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटींची तरतूद मंजूर केली आहे. नंतर गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती. आणि चौथा पर्याय जो आहे तो वरीलपैकी एकही नाही. तर याचं आपल्याला चुकीचे विधान विचारलेले त्यांनी. चुकीचे विधान कोणते आहेत? चुकीचे विधान कोणते तर पहिलं विधान जे आहे, भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे. तर ते 2020 नसून 2022 पर्यंत पाठवले जाणार आहे आणि दोघांना नसून आय थिंक मला ते वाटतं तर ते तिघांना पाठवले जाणार आहे. ते पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. बाकीचे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्यक्रमासाठी 10,000 कोटींची तरतूद मंजूर केली आणि गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती. हे पण योग्य विधान आहे. कारण या 3ऱ्या विधानाला मी पण हजर होतो लाल किल्ल्यावरती ज्यावेळेस पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती गगनयान मिशनची स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. पुढील प्रश्न क्रमांक 4, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? अयोग्य विचारलेले आहेत त्यांनी, म्हणजे चुकीचे आहेत. 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही योजना भाग आहे. मुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे व योजनेअंतर्गत आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. नंतर या योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. तर याच्यातलं अयोग्य विधान विचारले त्यांनी आपल्याला. तर याच्यातलं सी आणि डी हे अयोग्य आहेत, म्हणजेच ए आणि बी योग्य असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 5, 2018च्या पद्मभूषण पुरस्काराबाबत जोड्या लावा. आता हा त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन आहे बघा. आपल्या आता हा तेवढा महत्त्वाचा नाही. आता आपल्याला 2019चे जे पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार येतील त्याबद्दल जोड्या लावायला विचारले जाऊ शकतात. फक्त आपण इथं
प्रश्नाचा प्रकार समजून घेणे महत्त्वाचं आहे. तर इथं आपण हे जास्त डोकं न लावता फक्त प्रश्नाचा प्रकार बघून घ्या की अशा जोड्या लावायला विचारले जाऊ शकतात. त्याचे योग्य उत्तर आहे 3. प्रश्न 5 योग्य उत्तर आहे 3. पुढील प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये निवड झाली. श्री भंडारी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली. 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. आणि चौथा पर्याय जो यापैकी एकही नाही. तर चुकीच्या विधानातलं एकही नाही म्हणजे सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बघा आतापर्यंत जेवढे विचारले वरच्या प्रश्नाचे सगळे निगेटिव्ह स्टेटमेंट आहेत, म्हणजे बरोबर नाही, अयोग्य किंवा असंच चूक आहे. तर हा पण तसाच आहे, बरोबर नाही म्हणजेच काय तो चूक आहे विचारले त्यांनी. तर हे साहित्य अकॅडमीबद्दल विचारलेलं आहे त्यांनी. तर साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली आहे. संस्था नोंदणी अधिनियम 1860 म्हणजे सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे. त्याच्यातलं कोणते विधान बरोबर नाही विचारलेले, तर त्याचे मुख्यालय मुंबई येथे नसून ते दिल्ली येथे आहे. बाकी सर्व विधाने बरोबर आहेत, जे फक्त सी, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 8. मुंबई शहरासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते विधान असत्य आहे? मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजेच मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा. दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. त्याच्यातले असत्य विधान कोणतं आहे? तर ते सी विधान हे असत्य आहे. दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो हे विधान असत्य आहे. तर पुढील प्रश्न मग याचे योग्य उत्तर असणार आहे 3. पुढील प्रश्न बघू. भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे? तर ते ई चरक पोर्टल जे आहेत ते ई चॅनल, वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. हा पेन्सिल पोर्टल संबंधित प्रश्न आहे. पेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे डॅश डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. तर पेन्सिल पोर्टल जे आहे तर ते चाइल्ड लेबरच्या संबंधित आहे, म्हणजे बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. हा करंटचा क्वेश्चन आहे बघा. डॅश डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झाले. तर ते आहेत पर्याय क्रमांक 2 अस्मा जहांगीर. प्रश्न क्रमांक 12. डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजेच इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली आहे? डिसेंबर 2017 मध्ये कुंभमेळा या इंटँजिबल कल्चरल हेरिटेजला युनेस्कोच्या समितीने मान्यता दिलेली आहे. इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणजेच काय? म्हणजेच अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय? तर ते अशा गोष्टी ज्याला आपण हात लावू शकत नाही. आणि दुसरी एक लिस्ट असते ज्याला टँजिबल कल्चरल हेरिटेज. टँजिबल म्हणजे आपण स्पर्श करू शकतो त्याला, इंटँजिबल त्याला स्पर्श करू शकत नाही. आता कुंभमेळा, योगा याला स्पर्श करू शकत नाही, ती एक इंटँजिबल आहे ते. पण टँजिबल मध्ये कोणतं? एखादं मंदिर आहे, एखादं जुनी वास्तू आहे, तर ती झाली टँजिबल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहेत? म्हणजेच क्लायमेट चेंज रिलेटेड कोणते आहेत विचारले त्यांनी. तर अर्थ समिट, क्योटो प्रोटोकॉल, UNFCCC युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. याचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. ग्रुप सी साठी तर असे विचारले जातात प्रश्न. UNFCCCचा फुल फॉर्म युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. आणि रामसार कन्व्हेन्शन हे वेटलँडसाठी आहे, रामसार कन्व्हेन्शन. तर हे सर्वच्या सर्व जे आहेत ते क्लायमेट चेंज संबंधित आहेत. ज्याचा योग्य पर्याय असेल ऑल ऑफ दी अबो वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? तर जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय आहे रोहन मोरे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे?
Which among the following has become the first state in the country to provide women an injectable contraceptive for free? हे कॉन्ट्रासेप्टिव्ह प्रोव्हाइड करणाऱ्या महाराष्ट्र राज्य आहे, जे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश डॅश या हेतूने करण्यात आली होती. तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना जी आली होती ती कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो होता त्याच्यामध्ये ॲनालिसिस, त्याची कार्यक्षमता, त्याच्यात कार्यक्षम आणण्यासाठी आणि त्याच्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी करण्यात आली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. पुढील प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे विचारलेला. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्षे तो मांडता येणार नाही आणि सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. तर तो अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 चुकीचे विधान. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर याचा जो आता चुकीचे विधान विचारलेलं आहे त्यानंतर नीती आयोगाचा फुल फॉर्ममध्ये नीतीचा काय फुल फॉर्म आहे तो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. त्याचं विधान ते मग चुकीचं विधान आहे तर ते 1 आहे. पर्याय क्रमांक 1 याचा चुकीचा आहे. पुढील प्रश्न बघू, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे बरोबर. संसदेची निर्मिती कलम 81, कलम 81 नसून 79 आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत ती कलम 55 मध्ये आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे तर ती कलम 54 मध्ये दिलेली आहे आणि त्याची रीत किंवा पद्धत जी असेल तर ती 55 मध्ये सांगितलेली आहे. भारताचा उपराष्ट्रपती कलम 63 मध्ये दिलेली आहे, ते 64 दिले, हे पण चुकीचं आहे. आणि 4थं स्टेटमेंट आहे भारताचा महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, तर ते आहे कलम 76, हे योग्य आहे. म्हणजे बिनचूक जोडी कोणती आहे तर ती 4 जोडी आहे. पुढील प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. वरील कोणते विधान बिनचूक आहे म्हणजे बरोबर आहे ते? ही सर्वच्या सर्व विधाने बरोबर आहेत. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद आहे आणि उच्च न्यायालय असलेली दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली होती आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय होते. अलाहाबाद बाकीचे कोणते असतात आपलं मुंबई, कोलकाता आणि चेन्नई. सर्वच्या सर्व हे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? अनुच्छेद म्हणजे आर्टिकल 164 मध्ये कोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत? मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल. मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल. मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर त्याच्यातलं विधान बी सोडता सर्व विधाने हे 164 मध्ये नमूद केलेली आहेत. म्हणजेच राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. हे विधान 164 मध्ये नाही आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे याचा. पुढील प्रश्न, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? तर ती कोणत्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्य? ते जपान. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 23 भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर प्राप्त होतात? तर ते डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ
गव्हर्नर जे आहेत ते अनुच्छेद क्रमांक 163 मध्ये दिलेले आहेत. 163 आर्टिकल. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 24. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. मुक्त मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, फ्री अँड फेअर इलेक्शन्स, व्यक्तीची प्रतिष्ठा, प्रेस्टीज ऑफ पर्सन, अल्पसंख्याकांचे शासन, गव्हर्नमेंट ऑफ मायनॉरिटीज आणि कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. तर लोकशाही व्यवस्थेला अनुसरून कोणतं नाही याच्यातलं तर ते आहे अल्पसंख्याकांचे शासन. फक्त सी. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. आता विषय आणि संविधानातील सूची हा पण नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो. जसा आर्टिकलवर एखादा तरी प्रश्न असतो तसंच हा लिस्टमध्ये युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट याच्यावर पण विचारले जातात कोणते कोणते सब्जेक्ट त्या लिस्टमध्ये आहेत. तर त्याच संबंधित हा प्रश्न आहे. पहिला आहे रिलीफ ऑफ द डिसेबल अँड अनएम्प्लॉयेबल, जे दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य, म्हणजे आपल्याला योग्य जोडी सांगितले तर तो स्टेट लिस्ट आहे का, तर तो आहे स्टेट लिस्टमधला. रिलीफ ऑफ द डिसेबल अँड अनएम्प्लॉयेबल. तर पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक्स तो युनियन लिस्टमधला आहे, बरोबर आहे. तर बँकिंग जो आहे तो युनियन लिस्टमध्ये असणार ऑफकोर्स. आणि नंतर पिलग्रिमेजेस ऑफ ऑल टाईप्स ऑफ ऑल प्लेसेस स्टेट लिस्टमध्ये सांगितलं आहे. ते ऑल टाईप आणि ऑल प्लेसेस म्हटल्यानंतर ते थोडंसं कन्फ्युजिंग वाटते ते तर ते कॉन्ट्राडिक्टरी आहे, त्याच्यामुळे स्टेट लिस्टमध्ये थोडं कठीण आहे त्याचं. त्यामुळे पर्याय 4 डी सोडता बाकी सर्व योग्य आहेत. ए बी सी हे योग्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न बघू. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती. तर त्यातल्या सर्वच्या सर्व वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला. तर ते नाना शंकर शेठ. जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना नाना शंकर शेठ यांनी पाठिंबा दिला. पुढील प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 29. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले. नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले, तर सदाशिव बेनाडीकर. ते वेदोक्त प्रकारानंतर जे सगळं काही झालं होतं त्याच्यानंतर नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलं तर ते सदाशिवराव बेनाडीकर यांना नेमले होतं. पुढील प्रश्न बघू. प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता. प्रतियोगिता सहकार तर कोणाचा सहभाग होता त्याच्यामध्ये नची केळकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बाशी मुंजे, लोकनायक मासरी अने हे सर्व प्रतियोगिता सहकार पक्षात म्हणजे क्विट इंडिया मुवमेंट ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस नंतर जे प्रति सरकार स्थापन केलं होतं रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी, तर त्याच्यामध्ये हे झालं होतं. सॉरी दुसरा आहे प्रतियोगिता सहकार पक्ष दुसरा आहे तो, त्याच्यामध्ये या सर्वांचा सहभाग होता. पुढील प्रश्न बघू. 31. उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला होता. उलगुलन सगळ्यांनाच माहिती आपल्याला बिरसा मुंडा. पर्याय क्रमांक 3. 31 आहे तो 3 आहे. उलगुलन बिरसा मुंडा. प्रश्न क्रमांक 32. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते. ॲलन होम, हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न. ग्रुप सीला पण असाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी उपस्थित होते, तर ॲलन होम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न. पर्याय क्रमांक 1. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. तो केसरी या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. पर्याय क्रमांक 1. स्त्री शिक्षणाची दिशा केसरी. पुढील प्रश्न बघू. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले. तर ते आहेत भास्करराव जाधव. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 35. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. तर ते आहेत प्रथम
जे 1885 झालं, नंतर 5वे 1889ला झालं आणि 20वे 1904ला आणि 31वे 1915ला झालं. ही सर्व अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. प्रथम 5वे 20वे आणि 31वे 1885 1889 1904 आणि 1915. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 36. योग्य जोड्या जुळवा. म. रानडे, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ हरी देशमुख. तर यांचे नंतर विचारले कोणत्या गावात संबंधित आहेत तर ते महादेव गोविंद रानडे ते निफाडमध्ये आहेत. गोपाळ गणेश आगरकर जे आहे ते टेंभू, विराज शिंदे आहे तर ते जमखंडी आणि गोपाळ देशमुख हे पुणे. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादी तत्वे दिसत नाहीत. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. नंतर प्रिंगलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. त्याच्यातलं फक्त शेवटचं जे वाक्य आहे 4, प्रिंगलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली, हे बरोबर आहे. पुढील प्रश्न बघू. डॅश डॅश या शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या तर त्या होत्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. पुढील प्रश्न बघू. 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? तर त्यांना मदत केली 1919चा कायदा बनवण्यात भूपेंद्रनाथ बसू. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले. बालविवाह व लादलेले वैधव्य याच्यावर कोणी लेख लिहिले? बैरामजी मलबारी. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका जो आहे तो जुन्नर. तो पुणे जिल्ह्यातच आहे. जुन्नर तालुका आहे सर्वात उत्तरेकडील. पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते तर ते सर्वांना ते गोदावरी खोरे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची लांबी विचारली. पठाराची पूर्व पश्चिम लांबीची 750 किलोमीटर आणि पूर्ण महाराष्ट्राची लांबी जी आहे तर ती 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. जोड्या लावा. गाई, म्हशी, शेळी, मेंढी आणि त्यांच्या प्रजाती, ब्रीड त्यांच्या. तर गायीची कोणती प्रजाती तर ती आहे गीर गाय. गाई गीर. गायीची गीर. म्हशीची जी आहे तर ती मेहसाणा म्हशी असतात. शेळीची जी असते ती जमुनापुरी आणि मेंढी जी असते ती गड्डी. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे याचा. पुढील प्रश्न बघू. जोड्या जुळवा. पश्चिम घाट, मेघालय, मध्य प्रदेश आणि ओडिसा याच्यामध्ये स्थलांतरित शेतीचे नाव काय ते विचारले तर आपल्याला माहिती आहे मेघालय म्हणजे तिथलं नॉर्थ ईस्टकडे त्याला असतं काय नाव? झूम शेती. म्हणजे पश्चिम घाटामध्ये काय असतं अजून त्याचं नाव? पश्चिम घाटामध्ये कुंबरी. नंतर मेघालयाला असणार त्याचं मग झूम. नंतर मध्य प्रदेशमध्ये त्याचं नाव असतं काय? पेंडा. आणि ओरिसामध्ये काय असतं तर तो पुडू. म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न बघू. 46. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? सर्वात मोठा विचारला तर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो कोयना. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावा. त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणलं तर त्याचा शॉर्ट फॉर्म न तासा, गोह, भीमा, कृष्ण. नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा नंतर शंभू महादेव आणि नंतर कृष्णा नदी. म्हणजे याच्यानुसार योग्य क्रम असेल त्याचा तो 2. अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. पुढील प्रश्न बघू. हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. म्हणजे त्याचे धातू आणि खाण उद्योग जिल्हे कोणत्या जिल्ह्यात ते धातू सापडतात. पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? व्हिच ऑफ द फॉलोइंग रिजनल डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र फॉल्स अंडर द रेन शॅडो रिजन? रेन शॅडो रिजन मध्ये येणार आहे वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 3.
रेन शॅडो रिजन म्हणजे काय असतं तर काय एखादा समजा डोंगर आहे तर डोंगराच्या विरुद्ध दिशेला पाऊस पडणार आहे, जिकडून हवा येते तिकडूनच पाऊस पडणार, तर विरुद्ध दिशेला डोंगराच्या पाऊस पडणार आहे, मग तो रेन शॅडो रिजन झाला. तो असा पश्चिम महाराष्ट्र विभाग आहे आपला. पुढील प्रश्न आहे जोड्या लावा. जलविद्युत केंद्र आणि जिल्हा. भिरा, वीर, भंडारदरा, उजनी. तर हे भिरा जे आहे ते रायगड जिल्ह्याचा आहे, वीर पुणे जिल्हा, भंडारदरा अहमदनगर जिल्हा आणि उजनी जे आहे सोलापूर जिल्हा. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे याचा. पुढील प्रश्न बघू. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,74,333. 11,23,74,333. पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, एक आता आपल्याला एक नकाशा दिलेला आहे. वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने दाखविलेले जिल्हा मुख्यालय बरोबर आहे? तर तो आहे आपला औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा. औरंगाबाद विभाग आणि औरंगाबादचं ते ठिकाण दाखवलेलं आहे. तर असंच मग पुढच्या वेळी आपल्याला पुणे विभाग विचारला जाऊ शकतो, नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न बघू. कॅन्सल झालेला प्रश्न आहे. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षरवृत्त विस्तार बरोबर आहे? अक्षरवृत्त विस्तार तो आहे 1544, 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? खचदरीतून म्हणजे असा खूप एक जॉर्ज तयार करते तिथं, तर ती आहे तापी नदी. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. त्याचे पर्याय क्रमांक 3. चीन, USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराक. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 57. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश डॅश या बरोबर दिली जाते. बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता याबरोबर दिली जाते. पर्याय क्रमांक 2. जननी सुरक्षा योजना सेंट्रल सेक्टर स्कीम 100% केंद्राने त्याच्यावर खर्च केलेला असतो. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम पुढील प्रश्न बघू. थॉमस पिक्वेटीचे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? तर ते विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय म्हणजे द राईज ऑफ शार्प इन्कम इनइक्वॅलिटी इन द डेव्हलप्ड वर्ल्ड. फक्त सी. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेनुसार दूर जाणे म्हणजे दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे म्हणजेच काय. नीड टू मूव्ह अवे फ्रॉम अँकरिंग द पॉवर्टी लाईन टू कॅलरी बेस्ड नॉर्म म्हणजे ते काय कॅलरी नॉर्म पासून आपल्याला दूर जाण्याची गरज आहे असं सांगते. तर दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. तर वरीलपैकी कुठले विधान किंवा विधाने बरोबर आहेत? सर्वच्या सर्व विधाने बरोबर आहेत. त्यांनी सांगितलं होतं कॅलरीपासून आपल्याला दूर जाण्याची गरज आहे आणि बाकीचे खालीचे दोन्ही पण विधानं त्यांना सांगितले तेंडुलकर समितीने. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढील प्रश्न बघू. आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवितो. आर्थिक सुधारणानंतर 1991 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर वाढती प्रवृत्ती दर्शवतो. वाढती इन्क्रीजिंग. पर्याय क्रमांक 3. NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे अकॉर्डिंग टू NSSO दॅट इज नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन द टर्म लेबर फोर्स रेफर्स टू. लेबर फोर्स NSSO नुसार काय आहे तर ते काय आहे, अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत आणि अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे या दोन्हीही व्यक्ती ह्या श्रमशक्तीमध्ये गणल्या जातात. म्हणजेच दोन्ही अ आणि ब. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 62. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? म्हणजे द बेस रेट
The base rate calculation by commercial banks introduced in 2010 for the purpose of lending takes into consideration which of the following factors. बेस रेट कन्सिडर करण्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर कन्सिडर केले जातात? दी कॉस्ट ऑफ फंड्स, रेपो रेट, कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR आणि मिनिमम रेट ऑफ रिटर्न. तर याच्यामध्ये रेपो रेटचं काय संबंध नाही, तर त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ फंड्स, कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR आणि मिनिमम रेट ऑफ रिटर्न. कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR जो आहे तो सी मध्ये दिलेला. CRR जो असतो आपल्याला कॅश रिझर्व्ह असतो RBI कडे जमा करावा लागतो, त्याच्यामुळे तो त्याच्यापासून एखाद्या बँकेला किंवा कमर्शियल बँकेला काहीच फायदा नसतो, त्याच्यामुळे त्याची जी कॉस्ट लागते तर ती कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR. त्याच्यातलं बी सोडता सर्व बरोबर आहेत, म्हणजेच A, C आणि D. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे त्याचा. पुढील प्रश्न बघू. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित, बिन नोंदणीकृत म्हणजे नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे. आणि स्टेटमेंट बी दिलेला आहे, मिसिंग मिडल, हरवलेला मध्य म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यांपर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. तर वरीलपैकी कुठली विधाने बरोबर आहेत? तर ती दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश असतो. म्हणजे कॅपिटल बजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कन्सिस्ट. कॅपिटल बजेटमध्ये काय असणार मग? कॅपिटल संबंधित कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 65. भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ते आपलं महाराष्ट्र राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? Which liability of central government are higher in total liabilities during 1983 to 84? म्हणजे 83-84 पासून ते 2011-12 पर्यंत. ते पर्याय क्रमांक 3. इंटरनल लायबिलिटीज, अंतर्गत देयता या सर्वाधिक होत्या. पुढील प्रश्न बघू. लिंग अंदाजपत्रक म्हणजे इंग्लिशमध्ये बघू जेंडर बजेटिंग म्हणजे काय असं विचारलं त्यांनी. तर ते काय अधिक म्हणजे फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ मोर जेंडर इक्वल सोसायटी, म्हणजे समाजामध्ये लिंगभेद न राहण्यासाठी ज्या प्रोव्हिजन केल्या जातात त्याला जेंडर बजेटिंग म्हणायचं. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 68. खालील विधाने लक्षात घ्या. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. त्यांचा वस्तू करांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतके होते. तर वरीलपैकी कुठले विधान हे चुकीचे आहेत? त्यातले कोणतेही विधान चुकीचे नाही, सर्व विधान योग्य आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर असल्याचा कोणतेही नाही. पुढील प्रश्न बघू. बिगर अनुसूचित बँका म्हणजेच नॉन शेड्यूल्ड बँक्स आर दोज व्हिच आर नॉट बीन इन्क्लुडेड इन द डॅश डॅश शेड्यूल ऑफ RBI ॲक्ट 1934. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीत? तर त्या दुसऱ्या सूचीमध्ये. पुढील प्रश्न बघू. मध्यावधी राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश हा चालू खात्यावरील तूट कमी करणे. पर्याय क्रमांक C म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्याचा योग्य आहे. काय रिड्यूस करंट अकाउंट डेफिसिट. राजकोषीय सुधारणांचा मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म्स. पुढील प्रश्न बघू. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? तर ते काय अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि इंटरनल रिफ्लेक्शन तिघांचा तो समावेश असून तो आपल्याला रेनबो बघायला मिळतो. रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि इंटरनल रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन जे आहे ते इंटरनल आहे, रिफ्रॅक्शन फक्त साधं आहे. या तिघांचा समावेश आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य असेल, A, B व C. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? ध्वनी तरंग हे अवतरंग असतात, म्हणजेच काय ट्रान्सव्हर्स वेव्हज असतात. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता 20 kHz आणि त्यापेक्षा अधिक असते. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ नॉईज म्हटले जाते. तर कोणती विधाने बरोबर आहे? त्याचं C आणि D विधाने बरोबर आहेत. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, सर्वांना माहिती आहे, आणि अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ किंवा नॉईज म्हटले जाते, हे पण बरोबर आहे.
ध्वनी तरंग हे ट्रान्सव्हर्स नसून ते लॉन्जिट्युडिनल वेव्ज असतात आणि एकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज इतकी वारंवारता असते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 73. खालील विधाने विचारात घ्या. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. तर यापैकी योग्य पर्याय निवडा. तर योग्य पर्याय आहे तो विधान ए सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण बी हे होय. म्हणजे प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचा मार्ग बदलतो आणि वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो, कारण माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 74. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर आपल्याला माहिती आहे 2, 8, 18, 32. तर मग तिसऱ्या कक्षेमध्ये 18. तर तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन असू शकतात. 2, 8, 18, 32. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18, चौथ्या कक्षेत 32 हे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असू शकतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न बघू. एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणना करा. 2a, 3b, 4c. याचं योग्य उत्तर आहे 1, 6, 4 and 3. पुढील प्रश्न बघू. जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून 100 अँपिअर विद्युत प्रवाह 965 सेल्सिअस करिता प्रवाहित केला तर काय होईल त्याच्यातलं? पर्याय क्रमांक 2, 23 ग्रॅम सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅम क्लोरीन वायूचा ॲनोडवर विकास होईल. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. प्लेटिहेल्मिन्थेसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे. त्याचे योग्य उत्तर आहे फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक, ॲसिलोमेट प्राणी. पर्याय क्रमांक 1. फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक, ॲसिलोमेट प्राणी. हे प्राण्यांचं वर्गीकरण त्याच्यामधला प्रश्न आहे प्लॅटिहेल्मिन्थेस. पुढील प्रश्न बघू. द्विविभाजनासाठी अमेबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? द्विविभाजनासाठी अमेबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? तर ती एका जनक पेशीची आवश्यकता असते. कुपरच्या पेशी. पुढील प्रश्न आहे. कुपरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुपरच्या पेशी कुठे आढळतात? तर त्या लिव्हरमध्ये आढळतात. कुपर सेल्स ऑकर्स इन लिव्हर. पुढील प्रश्न बघू. कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड, कीटकनाशकाची कार्यक्षमता, कीटकनाशकाची मात्रा आणि कीटकनाशकाचा रंग. रंगाचा काही विशेष देणं घेणं नसतं, तर ते ए, बी आणि सी फक्त. योग्य निवड, कार्यक्षमता आणि मात्रा म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 81. खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणत्या मूलद्रव्ये त्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला आहे? चुकीच्या पद्धतीने. नत्र जो आहे तो केंद्रक, आम्ले, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकर यांचा घटक आहे. मॅग्नेशियम हरितद्रव्यांचा घटक आहे. फॉस्फरस जो आहे केंद्र आम्ले, ATP, काही सहविकर यांचा घटक आहे. आणि गंधक जो आहे तो केंद्रक आम्लांचा घटक. तर याच्यातला पर्याय क्रमांक जो 4 आहे गंधक, हा केंद्रक आम्लांचा घटक नाही आहे. तो 4 चुकीचा आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 82. डॅश डॅश हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहेत. डॅश डॅश मायक्रोऑर्गॅनिझम्स इज युजफुल फॉर असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन इन मोनोकॉट प्लांट. मोनोकॉटमध्ये विचारलं. त्यामध्ये अझॅटोबॅक्टर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास काय प्रदान करतात? तर ते कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज म्हणजे सूक्ष्म पोषक घटक प्रोव्हाइड करतात. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 84. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? तर तो डॉट्स कार्यक्रम जो आहे तो आपल्याला TB संबंधित आहे, म्हणजे नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाशी संबंधित आहे डॉट्स कार्यक्रम. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत? तर ते आहेत ए आणि बी. ॲसिटाइल कोलिन व गॅमा ॲमिनोब्युटिरिक ॲसिड आणि डोपामाइन व नॉर ॲड्रिनालिन. पर्याय क्रमांक 3. तर बघा इथून पुढे जे आहे ते गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरचे प्रश्न आहेत.
याच्यावर जास्त नाही घेता, ते व्हिडिओची लेंथ खूप मोठी होईल जाईल. सॉल्व करून दाखवायचं म्हटलं तर मी इथं डायरेक्टली क्वेश्चन नंबर आणि त्याचं आन्सर इथं टिक केलेलंच आहे, ते दिसेल तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही ते गणित सोडून बघा. नाही जमलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू पुन्हा. तर जसे 86चा आहे तो पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. 87चा जो सर्कल दिलेला आहे त्याच्यात आपल्याला इथं काय विचारलं त्यांनी, ते त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडायचा. त्रिज्या विचारलेली तिथं, तर पर्याय क्रमांक 1 आहे, ते 20 त्रिज्या त्याची. पुढील प्रश्न 88 जो आहे तो हे आपल्याला तो चार्ट बनवून सोडत असतो, तर त्याचं योग्य उत्तर 1 आहे. पुढील प्रश्न 89चा आहे तर तो 4 योग्य उत्तर आहे त्याचं. 90चा जो आहे तर तो 1 उत्तर योग्य आहे, एस, पी आणि आर. पुढील प्रश्न आहे तो 91, त्याचं योग्य उत्तर आहे 42, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे 92, त्याचं योग्य उत्तर आहे, तर ते खरे खोटे कोण बोलतं तर ते विचारलेलं, त्यानंतर ते बेला, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे ते वयासंबंधित आहे, तर ते गुणोत्तर दिलेलं आहे, नंतर त्याचं वय विचारलं तर ते पर्याय क्रमांक 2 म्हणजे 43 वर्ष योग्य उत्तर आहे. अजयच्या वडिलांचं वय विचारलं त्यांनी, म्हणजे अगोदर अजयचं वय काढायचं, अजयच्या वयामध्ये 25 ॲड करायचे, तर 43 येतं त्याचं उत्तर. पुढील प्रश्न आहे 94, तर ही मिक्सअप केलेलं बघा, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0.6. पुढील प्रश्न 95, तर त्याचे योग्य उत्तर आहे 3, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही, हे विधान सत्य आहे. पुढील प्रश्न 96, त्याचे योग्य उत्तर आहे जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे, पर्याय क्रमांक 3. आणि जो 97 प्रश्न आहे त्याचं पर्याय क्रमांक 2, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. पुढील प्रश्न जो 98, त्याचं योग्य उत्तर आहे 5, तर ते जाण्यासाठी जास्त वेळ लागतो, नंतर स्पीड वाढवला तर कमी वेळ लागायला लागला, तर मग ते अंतर किलोमीटरमध्ये काढायचं, तर ते योग्य उत्तर आहे 5 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे बघा, सेकंड लास्ट आहे, तर पर्याय क्रमांक 2, अस्वस्थ आणि अपमानित. आणि शेवटचा जो आहे बुद्धिमत्तेचा, याच्यामध्ये याचे योग्य उत्तर आहे 4. अशा प्रकारे आपण हा पेपर इथं डिस्कस केलेला आहे, बघितलेला आहे त्याचं. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही थांबला तितकं वेळ ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही कमेंट सुचवायचे असतील माझ्यामध्ये बोलण्यामध्ये, काही अजून तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट हवे असतील किंवा अजून काही तुमचे आयडिया असतील, तर तुम्ही नक्की शेअर करा. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.